गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंस न लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, बीसम तु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेण भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि 24 ठाण चर्चे अंतर्गत आमचं सम्यक्त्व मार्गणेचं प्रकरण सुरू आहे. 12व्या नंबरची ही मार्गणा आहे आणि या मार्गणे अंतर्गत आम्ही क्षायोपक्षमिक सम्यक्त्व, क्षायिक सम्यक्त्व, प्रथमोपशम सम्यक्त्व इथपर्यंतचं प्रकरण बघितलेलं आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वाची गुणस्थानं आम्ही पाहिली. 1 ते 7 पर्यंत ही गुणस्थानं आहे. प्रथमोपशम सम्यक्त्वासाठी काही अटी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. प्रथमोपशम सम्यक्त्व हे उपपात जन्मवाल्याला होऊ शकतं. नंतर कर्मभूमी जो आहे हा गर्भजच पाहिजे, संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे, साकार उपयोगी पाहिजे, नंतर भव्य पाहिजे, शिवाय त्याच्या सत्तेमध्ये कर्मस्थिती अंतःकोडाकोडी सागर प्रमाण असलं पाहिजे. तो नवीन कर्मबंध देखील अंतःकोडाकोडीपेक्षा जास्त करत नसलेला पाहिजे. अशा तऱ्हेने अनेक गोष्टी. आणि कर्मभूमीत जर तो असेल तर त्याला 8 वर्षेपर्यंत सम्यक्त्व, प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त होऊ शकत नाही. अशा तऱ्हेने अनेक गोष्टी आपण प्रथमोपशम सम्यक्त्वामध्ये बघितलेल्या आहे. आता द्वितीयोपशम सम्यक्त्व. द्वितीयोपशम सम्यक्त्व हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्वातून जे औपशमिक सम्यक्त्व प्राप्त होतं त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व असं म्हटल्या जातं. द्वितीयोपशम सम्यक्त्व हे साधारणतः श्रेणी आरोहण करताना जीव 7व्या गुणस्थानामध्ये या सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेतो आणि त्यानंतर हा श्रेणी आरोहण करण्याचा, श्रेणी आरोहण करणं याचा अर्थ निर्मल चारित्र्याच्या प्राप्तीचा. कारण 6व्या किंवा 7व्या गुणस्थान पर्यंत त्याचं चारित्र्य जे असतं ते क्षायोपक्षमिक असतं. आम्ही क्षायोपक्षमिक भावाचे भेद लावताना पाहतो. संयमासंयम, सकल संयम हे कशात आहे तर क्षायोपक्षमिक भावामध्ये येतात. म्हणजे मुनींचं जे चारित्र्य आहे 6व्या 7व्या गुणस्थान वरतींचं ते क्षायोपक्षमिक चारित्र्य असतं. आता त्यांना पुढे चालून निर्मल चारित्र्य प्राप्त करायचं आहे आणि चारित्र्य निर्मल करण्यासाठी त्यांना त्यांचं सम्यक दर्शन देखील निर्मल करावं लागतं. क्षायोपक्षमिक सम्यक्त्वाचा बेस घेऊन ते चारित्र्य निर्मल करण्याचा उद्यम करू शकत नाही. म्हणून प्रथमतः ते क्षायोपक्षमिक दर्शनामधून म्हणजे क्षायोपक्षमिक सम्यक दर्शनातून द्वितीयोपशम सम्यक्त्व करतात आणि नंतर चारित्र्य प्राप्तीसाठी ते श्रेणी आरोहण करतात. म्हणजेच गुणस्थानामध्ये वर वर चढतात. 8वं 9वं 10वं आणि 11 पर्यंत ते पोहोचतात. एवढीच त्याची मर्यादा आहे. याच्या पलीकडे तो जाऊ शकत नाही. कारण त्यांनी जे घेतलेलं आहे ते क्षायोपक्षमिक सम्यक्त्व घेतलेलं आहे आणि क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असल्यामुळे हा जीव उपशम श्रेणीत चढू शकतो. क्षायोपक्षमिक म्हणजे द्वितीयोपशम सम्यक्त्वी क्षपक श्रेणी आरोहण करू शकत नाही. त्याच्यामुळे तो 11 पर्यंतच त्याची लिमिट आहे. 11 मधून तो निश्चितपणे खाली उतरणारा जीव असणार आहे. अंतर्मुहूर्तापर्यंत तो आपल्या शुद्ध वितराग दशेचा अनुभव घेईल
पण निश्चितपणे त्याला तिथून च्युत होऊन खाली यावं लागतं. अशा प्रकारे हे द्वितीयोपशम सम्यक्त्वाची थोडक्यात रूपरेखा किंवा आपण ओळख समजू अशी ही आहे. अर्थातच सत्वगुणस्थान वरती असणार आहे, त्यामुळे ठराविक जीवच द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतात. आता कोण करून घेऊ शकतं द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती? कुणाला आहे द्वितीयोपशम सम्यक्त्व? किती गतीत आहे? तर गती किती राहतील? 2 कशा? आणि देवगतीमध्ये चौथ्या गुणस्थानात मनुष्य गती ते निवृत्त अपर्याप्तक मध्येच असते देवामध्ये. हा, म्हणून तो म्हणजे प्राप्त तर करतो तो मनुष्य गतीतच प्राप्त करू शकतो. मनुष्य गतीत प्राप्त केल्यानंतर त्या ठिकाणी दुसराही पर्याय दिलेला आहे की त्यांचे देव पर्याय पण राहू शकते, म्हणजे देवगती पण राहू शकते. मग ही देवगती लावायची कशी? ही अशी लागत नाही की देव पर्यायीमध्ये त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती तो करून घेऊ शकत नाही. परंतु जर त्याचं 11, 10, 9, 8, 7 मध्ये कुठेही मरण झालं तर मात्र तो पहिल्यांदा आयुबंध त्यांनी केलेला असतो, तो देव पर्यायीचाच असतो, म्हणूनच तो श्रेणी आरोहण करू शकतो. आणि म्हणून आयु त्याचं संपल्यानंतर त्याचं द्वितीयोपशम सम्यक्त्व कायम राहतं आणि ते सम्यक्त्व घेऊन तो देव पर्यायीमध्ये जन्म घेतो, वैमानिक देवांमध्ये जातो आणि या अपेक्षेने निवृत्त अपर्याप्तक अवस्थेमध्ये किंवा कार्माण कायोग असताना त्यांना द्वितीयोपशम सम्यक्त्व त्या ठिकाणी असणार आहे. म्हणून ही विवक्षा जी देव पर्यायीची लावली या मागचं हे कारण समजायचंय. आणि उत्पन्न होते मात्र मनुष्य पर्यायीमध्येच. दुसरं इंद्रिय पंचेंद्रियच असणार आहे. काय? रस कायच असेल. योग 4 मनाचे, 4 वचनाचे, 11 योग, औदारिक काय, 11 योग असतील ना, वैक्रियक मिश्र आणि कारण. आता पहा इथे औदारिक मिश्र, वैक्रिक मिश्र नाही, औदारिक मिश्र नाहीये आणि वैक्रिक नाहीये आणि आहारक नाहीये. बरोबर, आहारक द्विक राहणार नाही, कारण तो तिथे ते द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्ये देखील तो आहारक वृद्धी प्राप्त होत नाही त्याला, म्हणून ते राहणार नाही. वैक्रियक शरीर पूर्ण झालं त्यांचं, पर्याप्तक झालं, तोपर्यंत त्यांचं सम्यक्त्व टिकत नाही, म्हणून वैक्रियक काय योगामध्ये द्वितीयोपशम सम्यक्त्व नाही. औदारिक मध्ये आहे, नंतर औदारिक मध्ये मिश्र मध्ये नाही आहे, औदारिक मिश्र मध्ये, कारण सुरू होताना तो पर्याप्तक अवस्थेतच सुरू करतो आणि जर त्याचं मरण झालं तर तो वैक्रियक मिश्र आणि कार्माण बनतो. म्हणून हे योग या ठिकाणी वजा करणे आहे. म्हणून त्याला 4 मनाचे राहतील, 4 वचनाचे राहतील आणि कायेचे 3 राहतील. कोणते? औदारिक, वैक्रियक मिश्र आणि कार्माण काय योग. नंतर वेद 3 पण असते, 3ही आहे. कशाय? 4 अनंतानुबंधी कमी 21, 4 अनंतानुबंधी कमी 21 कशाय आहे. आणि हे त्याच्या म्हणजे सत्तेमध्ये 21 कर्म आहेच त्याचं कोणत्याही तऱ्हेने श्रेणी आरोहण करत असताना उपशम श्रेणी आरोहण करतो आहे, म्हणून कोणत्याही कर्म प्रकृतींचा तो क्षय करत नाही. या प्रकृतींचा तो काय करेल? उपशम करू शकतो. टीव्ही रिमोट काय कडे तू कौन अशी करतोय? मग आता ज्ञान ज्ञान किती राहील? केवळ ज्ञान, मनपर्याय ज्ञान पण राहील. मनपर्याय ज्ञान पण आहे. मती, श्रुत, अवधी आणि मनपर्याय ज्ञान. नंतर संयम, असंयम सोडून सगळं. असंयम पण आहे. हो, असंयम पण आहे. यथाख्यात चौथ्या गुणस्थानात येऊ शकतो ना. परिहार, विशुद्धी, संयम नाही, कारण द्वितीयोपशम सम्यक्त्वासोबत तो पण नियम बसत नाही, म्हणून परिहार, विशुद्धी, संयम नाही. बाकी 6 संयम त्या ठिकाणी
आहे. असंयम चौथ्या गुणस्थानात तो हो, आहे. येणार आहे भाव. हा. दर्शन तीन. चक्षु दर्शन. चक्षु अवधी अवधी. लेशा साही लेशा साही साही लेशा. कारण कोणत्या अपेक्षेने तो चौथ्यात येऊ शकतो या अपेक्षेने. भव्य भव्यच असेल. भव्यच आहे. सम्यक्त्व द्वितीय स्वकीय म्हणजे द्वितीयोपशम हा. सम्यक्त्व. द्वितीयोपशम स्वकीय सम्यक्त्व. संज्ञी संज्ञी आहे. संज्ञीच. संज्ञीच आहे. आहारक दोन्ही असेल आता इथे आहारक अनाहारक. आहारक अनाहारक दोन्ही पण आहे. म्हणजे जेव्हा तो देव पर्यायीमध्ये जन्म घेणार आहे तेव्हा मॅक्झिमम 3 समयपर्यंत तो अनाहारक राहू शकतो. याच्यापेक्षा जास्त काळ अनाहारकपणाचा तिथे असणार नाही. गुणस्थान चौथ्यापासून 11 पर्यंत. चौथ्यापासून 11 पर्यंत. जीव समास संज्ञी पंचेंद्रिय. पंचेंद्रिय. संज्ञी पंचेंद्रिय. पर्याप्ती साही साही. साही पर्याप्ती. प्राण 10 10 पण. संज्ञा चारी संज्ञा आता अपेक्षेने आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपण परत परत ते रिपीट नाही करणार. 6व्यामध्ये आहार जातो, 7व्यामध्ये भय जाईल, 8व्यामध्ये 9व्यामध्ये मैथून जाईल, 8व्यामध्ये भय जाईल आणि पुढे 10व्यापर्यंत परिग्रह आहे. 11व्यामध्ये परिग्रह संज्ञा पण त्याला राहणार नाही कारण हा 11 पर्यंत जाणार आहे. म्हणजे 4ही संज्ञाच्या तो अतीत अंतर्मुहूर्तासाठी का होईना पण तो बनवू शकतो. नंतर उपयोग 4 ज्ञानोपयोग आणि 3 दर्शनोपयोग. 3 दर्शनोपयोग. 7 ध्यान अर्थ 12 1 13 शुक्ल ध्यान. 11 शुक्ल ध्यान. आता शुक्ल ध्यान आहे. 8व्याच्या पुढे शुक्ल ध्यान आहे आणि 8व्याच्या पुढे शुक्ल ध्यान असताना 11 पर्यंत एक पृथक्त्व वितर्क विचार हेच शुक्ल ध्यान राहतं. 12व्यामध्ये मग त्याचं एकत्व वितर्क होतं म्हणून एकच शुक्ल ध्यान इथे आहे. आश्रव 5 मिथ्यात्व गेले आणि कषाय 4 गेले आणि 4 कशाचे योगाचे 4 गेले आणि योगाचे 4 गेले. असे 44 प्रकारे आश्रव आहे. 44 प्रकारे आहे. जाती मनुष्यांच्या आणि देवांच्या अशा 18 लाख जाती आहे. आणि कुल मनुष्यांचे 14 लाख आणि देवांचे 26 लाख कुल कोटी असे हे 40 लाख कुल त्यांचे आहे. नंतर आता भाव पाहू. भावामध्ये औपशमिक चारित्र दोन्ही आहे. दोन्ही आहे. सम्यक्त्व पण आहे आणि चारित्र पण आहे. क्षायिक नसतील. कारण आता हा उपशमवाला घेतलाय आपण द्वितीयोपशम सम्यक्त्वी घेतलाय म्हणजे क्षायिक भाव त्याच्या जीवनात नाही. क्षायोपशमिक भाव 4 सुज्ञान 3 दर्शन 5 एक चारित्र आणि संयम असेल. आणि चारित्र क्षायोपशमिक चारित्र नाही राहणार ना. क्षायोपशमिक आता आहे ना. चारित्र आहे. चौथ्यापर्यंत आला तो. चौथ्यापर्यंत आला तर तो म्हणून त्या दृष्टीने सकल संयम देश संयम हे दोन्ही लावायचे आणि असंयम ते आता पुढे लावणार आहे तो. याच्यामध्ये औदैहिक भावामध्ये असंयम लावा लागेल. नंतर औदैहिक भावामध्ये 4 गती 4 कषाय 2 गती. 2 गती. 2 गती. त्या दर्शन नसेल. 2 गती कमी झाल्या. मिथ्या दर्शन कमी झालं. 3 वेद. 3 वेद आहेत. 3 वेद आहे. संयम एक अज्ञान आणि अज्ञान आहे. असंयम आहे. असिद्धत्व आहे आणि साही लेश आहे. म्हणजे काय कमी झालं. मिथ्यात्व आणि 2 गती फक्त कमी झाले. बाकी सगळे भाव 21 मधले 3 कमी एवढे भाव त्यांचे आहे. आणि पारिणामिक मध्ये 2च भाव आता लागणार आहे. जीवत्व आणि भव्यत्व. आता द्वितीयोपशम सम्यक्त्व किसे कहते है व्याख्या आपल्याला तशी माहितीच आहे. अगदी ठळक गोष्ट सांगायची असेल द्वितीयोपशमाबद्दल तर क्षायोपशमिक सम्यक्त्वातून जे सम्यक्त्व प्रगट होते प्राप्त करावं लागतं
कर्माचा उपशम करून. क्षयोक्षमिकातून क्षयही होऊ शकतो, म्हणून एकच नाही, उपशम करून क्षयोक्षमिक सम्यक्त्वातून 7 प्रकृतीचा उपशम करून जे सम्यक्त्व प्राप्त होतं, किंवा त्यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त, अनंतानुबंधीची विसंयोजना केलेली आहे आणि 3 कर्म प्रकृतींचं अंतरकरण रूप उपशम केलेलं आहे. 3ही कर्म प्रकृतींचा अंतर पाडावं लागतं, कारण त्याच्या सत्तेमध्ये आता 3 कर्म प्रकृती आहे. तो क्षयोक्षमिक सम्यक्ती आहे, म्हणजे त्याच्याजवळ दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींची सत्ता आहे, म्हणून त्याला 3ही प्रकृतींचा उपशम करावा लागतो. पण उपशम करत असताना मिथ्यात्वाचा आणि सम्यक मिथ्यात्वाचा अंतरकरण आयाम हा मोठा असतो आणि सम्यक प्रकृतीचा हा आयाम अंतरकरणाचा हा छोटा असतो. सध्या इतकंच पहा, कारण त्याच्यामध्ये समानता नाही आहे. कारण मिथ्यात्व आणि सम्यक मिथ्यात्वाचा तो अंतर आधीपासून त्याचं सुरू आहे स्थिगुप संक्रमणद्वारा, आणि सम्यक प्रकृतीचा उदय सुरू आहे. सम्यक प्रकृतीचा उदय असल्यामुळे त्याला सम्यक प्रकृतीचा आयाम छोटा करावा लागतो, या 2 प्रकृतीचा आयाम हा मोठा करावा लागतो. अशा तऱ्हेची पुढे प्रक्रिया आहे ती. म्हणून श्रेणी चढ़ते समय क्षयोक्षम सम्यक्त्व से जो उपशम सम्यक्त्व होता है उसे द्वितीयोपशम सम्यक्त्व कहते हैं. अनंतानुबंधी चतुष्क की विसंयोजना पूर्वक जो उपशम सम्यक्त्व होता है उसे द्वितीयोपशम सम्यक्त्व कहते हैं. जो आचार्य 11वें गुणस्थान में 1 से 46 कर्म प्रकृतियों की सत्ता मानते हैं, उनकी अपेक्षा श्रेणी चढ़ते समय द्वितीयोपशम सम्यक्त्व से अनंतानुबंधी की विसंयोजना आवश्यक नाही है. मला वाटते यती ऋषभाचार्यांनी अशा प्रकारचं मांडलेलं आहे की विसंयोजना करायची त्याला गरज नाही. याचा देखील अप्रशस्त उपशम करून त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती होते, असं ज्या आचार्यांचं मत आहे त्यांच्या याच्यामध्ये सत्तेमध्ये अनंतानुबंधी आता असणार आहे आणि असा तो जीव 11व्या गुणस्थानापर्यंत जाणार आहे. म्हणजे त्याला किती कर्म प्रकृतीची सत्ता कमी होईल? 146 मधल्या 146 कर्म प्रकृतींची सत्ता तो मांडतो. म्हणजे कोणती सत्ता राहत नाही त्याच्या जीवनात? दोन आयु कोणत्या कमी राहतील? नरकायु 2 आयु कमी राहू शकतात, आणि नरकायु आणि तिर्यंच्या. तिर्यंच्या. नरकायु बाकी आणि सगळ्या तिर्यंच्या. कर्म बाकी 146 मध्ये सगळ्या प्रकृती आल्या. म्हणजे इव्हन त्याला आहारक द्विकची सत्ता असू शकते, त्याला तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असू शकते का? 11व्या गुणस्थानपर्यंत जाणारा जीवाला तीर्थंकर प्रकृतीची तो बंधक असू शकतो का? त्याला सत्ता असू शकते का? हरकत नाही. असं असू शकेल. हा, असू शकेल. कशा रीतीने संभवेल? तीर्थंकर प्रकृतीचा बंध कुठपर्यंत आहे? 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत. 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत. मग या द्वितीयोपशम वाल्याला तीर्थंकर प्रकृतीची सत्ता असेल का? असली तर कशी असेल? बंध होतो का? बंध विच्छुत्ती त्याची संभव आहे का? हो, खाली पडताना खाली जर तो खाली पडेल उपशम सम्यक्त्वातून तर बंध विच्छित्ती होऊ शकेल. आता क्लिअर करते मग मी. आता हा द्वितीयोपशम सम्यक्त्वी असणारा जीव, याला आता आपण बघितलं की त्याला 146, जर समजा आपण अनंतानुबंधी काढली त्याच्यातली 4 तर 142 प्रकृतीची सत्तावाला तर तो असूच शकतो आपल्याही मताप्रमाणे. अनंतानुबंधीची गेली तर म्हणजे 4 अनंतानुबंधी 2 आयु, म्हणजे त्याला सर्वसाधारणता नियम हा सांगितला की त्याला 142 प्रकृतींची सत्ता असू शकते. म्हणजे त्या जीवाला आहारक द्विकची पण सत्ता असू शकते आणि तीर्थंकर प्रकृतीची देखील सत्ता असू शकते. ही सत्ता आहे. आणि त्यांनी आता काय केलेलं आहे? उपशम श्रेणी आरोहण केलेली आहे. उपशम श्रेणी आरोहण केल्यावर काय प्रकार घडणार आहे?
8व्या गुणस्थानामध्ये तो गेला, 6व्या भागापर्यंत पोहोचला, तोपर्यंत तीर्थंकर प्रकृतीचा निरंतर बंध त्याला सुरू राहणार आहे. बरोबर. आता या 6व्या भागात आला, त्या ठिकाणी काय आहे, आता तीर्थंकर प्रकृतीची बंधविच्छुत्ती आहे. बंधविच्छुत्ती असल्यामुळे 8च्या पुढे तो गेला, 9व्यामध्ये गेला, तीर्थंकर प्रकृतीचा तो बंध करणार नाही. 10व्यात 11व्यात गेला, बंध करणार नाही. म्हणजे तीर्थंकर प्रकृती त्याच्या सत्तेत आहे, उदयात तर ती पुढे येणार आहे, पण त्याचा आता बंध पण रुकलेला आहे. आणि बंध रुकल्यानंतर उपशम श्रेणी खाली उतरताना परत तो 10 मध्ये आला, 9 मध्ये आला, 8व्याच्या 6व्या भागापर्यंत आला. 8व्याच्या 6व्या भागात प्रवेश केल्याबरोबर त्याला परत तीर्थंकर प्रकृतीचा बंध प्रारंभ होणार आहे. म्हणून त्याच्या सत्तेत असू शकते, नियमानुसार त्याच ठिकाणी बंधविच्छुत्ती पण होईल, पण परत खाली उतरताना परत तीर्थंकर प्रकृतीचा तो बंध करायला प्रारंभ करेल. अशा तऱ्हेने या प्रकृती त्याच्या द्वितीयोपशम सम्यक्त्वाच्या कालावधीत राहू शकतात. आहारक द्विकचं पण तसंच लावायचं, कारण आहारक द्विकचा बंध कुठे आहे, 7व्या गुणस्थानात आहे. पुढे चढला की आहारक द्विकचा बंध होणार नाही, परंतु परत 6व्यात आला की त्याला बंध होऊ शकतो. आणि आहारक द्विक काही निरंतर बंदी प्रकृती नाही आहे, त्याच्यामुळे तो बंध झाला की ठीक आहे, तो बंध त्याचा स्थितीनुसार मग तितका काळ राहील. इसको द्वितीयोपशम सम्यक्त्व क्यों कहते हैं, याला द्वितीयोपशम सम्यक्त्व का म्हणायचं बा. आता द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करने वाला जीव पहले प्रथमोपशम सम्यक्त्व प्राप्त करके वेदक सम्यक दृष्टि हो चुका है. वही जब सम्यक प्रकृति एवं सम्यक मिथ्यात्व प्रकृति उद्वेलना होने के पहले ही पुनः उपशम सम्यक्त्व को प्राप्त करता है, इसीलिए संभवतः इसका नाम द्वितीयोपशमो कहा गया है. याही पेक्षा संयुक्तिक उत्तर त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व यासाठी म्हटलं जातं की आता तो श्रेणी आरोहण करण्यासाठी, म्हणजे चारित्र्य प्राप्तीचा उद्यम करण्यासाठी तत्पर असणारा जीव आहे. आणि चारित्र्य त्याला आता पूर्णतः निर्मल करायचं आहे, त्याची प्रक्रिया त्यांनी प्रारंभ करायला अधःकरणास सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून त्याला त्याचं दर्शन देखील निर्मल करावं लागलं, आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची मलिनता तिथे संभवत नाही. आणि म्हणून हे सम्यक्त्व आता या ठिकाणी औपशमिक म्हणजे क्षायिकाप्रमाणे निर्मल केल्या गेलं, म्हणून याला द्वितीयोपशम सम्यक्त्व असं त्या ठिकाणी नाव दिल्या गेलं. द्वितीयोपशम सम्यक्त्व किन किन जीवों में पाया जाता है, कुठे कुठे आहे. तर द्वितीयोपशम सम्यक्त्व मनुष्यगतीत आहे. मनुष्यगतीत आहे आणि 4थ्या गुणस्थानापासून 11व्यापर्यंत. पण श्रेणी उतरते हुए अविरातादी गुणस्थानों में होता है. पण नियम त्या ठिकाणी लगेच सांगून टाकलेला आहे की श्रेणी उतरतानाच पहिल्यांदा तर चढताना 7व्यामध्ये तो प्राप्त करेल, पण उतरताना 4थ्यापर्यंत तो राहू शकेल. आणि 4थ्यात आल्यानंतर तो त्या द्वितीयोपशम सम्यक्त्वातून परत क्षायोपशमिक सम्यक्त्व देखील करू शकतो. कारण सत्तेमध्ये त्याच्या काय आहे, अजून दर्शन मोहनीय आहेच, त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी क्षायोपशम सम्यक्त्व करू शकतो. समजा त्यांनी तिथे क्षायोपशमिक सम्यक्त्व नाही केलं आणि त्याला सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर तो 3ऱ्यात जाईल. जर समजा त्याला मिथ्यात्व प्रकृतीचा 4थ्यामध्ये उदय आला तर तो पहिल्याही गुणस्थानात जाईल. आणि त्याला अनंतानुबंधीचा उदय एका आचार्यांच्या मतानुसार येऊ शकत नाही, आणि दुसऱ्या आचार्यांचं मत मान्य केलं तर त्याला उदय येऊ शकतो, म्हणून तो सासादन मध्ये पण मानावा लागतो. पण जनरली आचार्यांनी ही कल्पना उचलून धरलेली नाही. त्यामुळे सर्वमान्य मत हे आहे की तो अनंतानुबंधीची विसंयोजना करतो, त्यामुळे दुसऱ्या गुणस्थानात येण्याचा चान्स त्याच्यात नाही. पहिल्याच गुणस्थानात त्याला यावं लागेल.
किंवा तिसऱ्यात येईल किंवा चौथ्यात क्षायोपक्षमिक सम्यक्त्व तो करेल, अशी परिस्थिती त्याची राहील. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्व है यह सम्यक्त्व मनुष्यों की पर्याप्तक अवस्था में और वैमानिक देवों की निवृत्त अपर्याप्तक अवस्था में होता है. द्वितीयोपशम सम्यक्त्व में कौन कौन से योग नहीं होते. आता आपण पाहिलं किती योग होत नाही. 4. वैक्रियक काय योग, अवैक्रियक काय योग होत नाही, औदारिक मिश्र नाही होत आणि आहारक द्विक नहीं होत. देवगति में उत्पन्न होते समय वैक्रिय काय योग होने के पहले ही द्वितीयोपशम सम्यक्त्व समाप्त हो जाता है. का समाप्त होतो, त्याचा काळ संपतो. अंतरकरण तेवढ्याच काळापुरतं त्यांनी केलेला आहे आणि म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्वाचा काळ संपला की काय झालेलं आहे, त्या ठिकाणी सम्यक्त्व राहणार नाही. ते सम्यक्त्व कशामध्ये परिवर्तित होतं, क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात परिवर्तित होतं. म्हणून वैक्रिय काय योग नहीं होता. द्वितीयोपशम सम्यक्त्व वाला मरकर देवगति को छोड़कर अन्य कहीं नहीं जाता, इसीलिए उनके औदारिक मिश्र का योग नहीं होता आणि आहारक द्विक का योग के साथ उपशम सम्यक्त्व नहीं होता, इसीलिए आहारक द्विक का योग नहीं होता है. द्वितीयोपशम सम्यक्त्व में कितने वेद होते हैं. वेद किती राहील, 3 3 सांगितले. 3ही वेद आणि राहतात. 0 पण राहतील. 11व्या 10व्या 11व्याच्या गुणस्थानाच्या अपेक्षेने 0 वेद अपकेत शून्य वेद पण राहील. म्हणून द्वितीयोपशम सम्यक्त्व में मनुष्यों की अपेक्षा तीनों वेद होते हैं, क्योंकि 90 गुणस्थान तक तीनों वेद पाए जाते हैं. देवों की अपेक्षा पुरुष वेद. देवांच्या अपेक्षेने पुरुष वेदच राहील. का पुरुष वेद राहील, देवांमध्ये तर 2 प्रकार आहेत, स्त्री आणि पुरुष. मग पुरुष वेदीच का राहील तो. सम्यक्त्व घेऊन गेला म्हणून पुरुष वेदच राहतो. बरोबर आहे. कारण सम्यक्त्व असेल तर स्त्री वेद मिळत नाही. कोणत्याही जीवाला स्त्री वेद सम्यक्त्व घेऊन जन्म होत असेल तर कोणत्याही गतीमध्ये, म्हणजे नरक गती सोडून 3 गतीमध्ये त्याला पुरुष वेदच प्राप्त होतो. मनुष्यों में अवैध अवस्था भी पाई जाती है. उपशम सम्यक्त्व में मनपर्यय ज्ञान किस अपेक्षा से होता है. आता आपण पाहिलं 4 ज्ञान असतात बा. मात्र उपशम सम्यक्त्वामध्ये प्रथम उपशम सम्यक्त्वात त्यांनी मनाई केलेली होती मनपर्यय ज्ञानासाठी. आता इथे मनपर्यय ज्ञान कसं काय असू शकतं, हा प्रश्न आहे. जो वेदक सम्यक्त्व के पीछे द्वितीयोपशम सम्यक्त्व को प्राप्त करता है, उस उपशम सम्यक दृष्टि के प्रथम समय में भी मनपर्यय ज्ञान पाया जाता है, किंतु मिथ्यात्व के पीछे आए हुए उपशम सम्यक दृष्टि जीवों में मनपर्यय ज्ञान नहीं पाया जाता, क्योंकि मिथ्यात्व के पीछे आए हुए उपशम सम्यक दृष्टि के उत्कृष्ट उपशम सम्यक्त्व के काल में भी ग्रहण किए गए संयम के प्रथम समय में लगातार सर्व जघन्य काल से मनपर्यय ज्ञान को उत्पन्न करने वाला संयम काल बहुत बड़ा है. काय समजलं उत्तर. आता हा जो सम्यक दृष्टी आहे, जो द्वितीयोपशम सम्यक दृष्टी आहे, हा कोण आहे. प्रथमतः वेदक सम्यक दृष्टी आहे. वेदक सम्यक दृष्टी असल्यामुळे द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करण्याच्या आधी जेव्हा त्याचं क्षायोपक्षमिक सम्यक्त्व आहे, हे क्षायोपक्षमिक सम्यक्त्व असताना मनपर्यय ज्ञानाचा विरोध नाही. पण जो प्रथम उपशम सम्यक्त्वी असणार आहे तो मिथ्यात्वातून प्रथमोपशम सम्यक्त्वी बनणार आहे आणि मिथ्यात्व अवस्थेमध्ये कुणालाही मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती ही फक्त 6व्या 7व्या गुणस्थानवरती जीवांना संभवू शकते. आणि उपशम सम्यक्त्वाचा प्रथमोपशम सम्यक्त्वाचा आपण काळही धरला तरी तेवढ्या काळामध्ये मनपर्यय ज्ञान उत्पन्न होणाऱ्या त्या ठिकाणी संयम तशा प्रकारचा असत नाही.
आणि म्हणून मनपर्यय ज्ञान द्वितीयोपशम सम्यक्त्वात संभवतं, पण प्रथमोपशम सम्यक्त्वात असत नाही. क्लिअर? परत पहा उत्तर, कारण उत्तरामध्ये लक्षात, जो वेदक सम्यक्त्व के पीछे म्हणजे वेदक सम्यक्त्वानंतर द्वितीयोपशम सम्यक्त्व को प्राप्त होता है, उस उपशम सम्यक दृष्टि के प्रथम समय में भी मनपर्यय ज्ञान पाया जाता है. त्याला पहिल्यांदा मनपर्यय ज्ञान आहे, परंतु मिथ्यात्व के पीछे आए हुए उपशम सम्यक दृष्टि में मनपर्यय ज्ञान नहीं पाया जाता. पण जो मिथ्यात्वातून आता उपशम प्रथमोपशम वाला बनणार आहे त्याला मनपर्यय ज्ञान असणार नाही, क्योंकि मिथ्यात्व के पीछे आए हुए उपशम सम्यक दृष्टि के उत्कृष्ट उपशम सम्यक्त्व काल से भी, म्हणजे उत्कृष्ट आपण धरला उपशम सम्यक्त्वाचा जघन्य काळ आणि उत्कृष्ट काळ, तर जघन्य काळ ही छोटा अंतर्मुहूर्त आहे आणि उत्कृष्ट काळ ही मोठा अंतर्मुहूर्त असेल. पण या मोठ्या अंतर्मुहूर्त असताना सुद्धा त्या उपशम सम्यक्त्व काळामध्ये संयम त्या ठिकाणी ग्रहण करून मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती त्याला होईल अशा प्रकारची संभावना असत नाही. म्हणून उत्कृष्ट उपसम्यक्त्व काल में भी ग्रहण किए गए संयम के प्रथम समय से लगातार सर्व जघन्य काल से मनपर्यय को उत्पन्न करने वाला संयम वहा बहुत, म्हणजे संयमाचा काळ त्याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून त्या ठिकाणी राहणार नाही. आणि जो रुजुगती मनपर्यय ज्ञानी जीव उपशम श्रेणी चढ़ने के लिए वेदक सम्यक्त्व से द्वितीयोपशम सम्यक्त्व को प्राप्त करता है किंवा होता है, उसके उपशम सम्यक्त्व के साथ मनपर्यय ज्ञान पाया जाता है. म्हणून त्या ठिकाणी सरळ त्यांनी उत्तर दिलं की अशा प्रकारचा द्वितीयोपशम सम्यक्त्वामध्येच त्याला जर मनपर्यय ज्ञानाची प्राप्ती झाली असेल, आणि कोणतं मनपर्यय ज्ञान? रुजुमती मनपर्यय ज्ञान. विपुलमती का नाही घेतलं? विपुलमती पर्टिक्युलर विपुलमती नंतर हेच होईल ना, तो मोक्षालाच जातो. हा, तद्भव मोक्षगामी असेल तरच मुक्त ज्ञान प्राप्त होणार आहे. आणि रुजुमती प्रतिपाती आहे आणि विपुलमती अप्रतिपाती आहे. त्यामुळे विपुलमती मनपर्यय ज्ञान त्यांनी त्या ठिकाणी न घेता रुजुमती मनपर्यय ज्ञान वाला घेतला. आणि म्हणून उसके उपशम सम्यक्त्व के साथ त्याला मनपर्यय ज्ञान असू शकतं. एक घेऊन घेऊ. द्वितीयोपशम सम्यक्त्व में विपुलमती मनपर्यय ज्ञान क्यों नहीं होता? पुढे प्रश्न आलाच आहे कि विपुलमती मनपर्यय ज्ञान प्रवर्धमान चारित्र वालों के ही होता है. विपुलमती मनपर्यय ज्ञानाचं वैशिष्ट्य काय आहे? जे वर्धमान चारित्रधारी मुनी असतील, म्हणजे ज्यांना खाली यायचंच नाही आहे, ज्यांचं वर्धमानच चारित्र आहे, अशा जीवांनाच विपुलमती मनपर्यय ज्ञान होते. नंतर दुसरी गोष्ट अप्रतिपाती आहे, म्हणजे केवल ज्ञान होईपर्यंत विपुलमती मनपर्यय ज्ञान सुटत नाही. म्हणून विशुद्ध प्रतिपाताभ्याम तद्विशेषः, इससे समझ में आता है कि विपुलमती मनपर्यय ज्ञान वाले उपशम श्रेणी नहीं चढ़ते हैं, अतः उनके द्वितीयोपशम सम्यक्त्व भी नहीं होता है. म्हणून ते उपशम श्रेणी मनपर्यय ज्ञानी चढत नाही. ही गोष्ट इथे नोट डाऊन करण्यासारखी आहे की विपुलमती मनपर्यय ज्ञानी उपशम श्रेणी आरोहण करत नाही, ते डायरेक्ट शपक श्रेणी आरोहण करतील. म्हणून त्यांना द्वितीयोपशम सम्यक्त्वाची पण त्यांना आता गरज नाही. शपक श्रेणीनी जाणार आहे म्हणजे त्यांना शाईकच सम्यक दर्शन अपेक्षित आहे, आणि म्हणून त्यांना अशा प्रकारे विपुलमती मनपर्यय ज्ञान द्वितीयोपशमवाल्याला प्राप्त होत नाही. पुढचं उद्याला पाहू आपण याच्या पुढचं प्रकरण. कुणाला काही यावर प्रश्न? ठीक आहे, स्तुती म्हणू. स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का,
कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र।